Today's our point is GCD or HCF. GCD or HCF म्हणजेच GCD म्हणजेच काय, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर और हायेस्ट कॉमन फॅक्टर. HCF किंवा GCD म्हणजेच मसावी आपल्याला प्राइम फॅक्टर मेथडनी काढायची आहे. कशाने काढायचं आहे? प्राइम फॅक्टर मेथड. तुम्हाला प्राइम फॅक्टर मेथड माहिती आहे, ती फक्त यूज करायची आहे आणि आपल्याला GCD किंवा HCF काढायचा आहे. आता फाइंड HCF ऑफ 24 अँड 32. 24 आणि 32चा HCF आपल्याला काढायचा आहे. फर्स्ट वी फाइंड द प्राइम फॅक्टर्स ऑफ 24. बघा 24ला 2ने डिवाइड होतं बिकॉज युनिट प्लेस इज 4. युनिट प्लेस 4 असेल, युनिट प्लेस 0, 2, 4, 6, 8 असेल तर आपल्याला 2ने डिवाइड होतं. हा दिस इज द टेस्ट ऑफ 2. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2 आहे की युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या नंबरला 2ने डिवाइड होतं. 24 युनिट प्लेस इज 4, देअरफॉर इट इज डिव्हिजिबल बाय 2. देन 2ने 24ला डिवाइड केल्यानंतर काय आलं? 12 आलेलं आहे. 12 अगेन डिवायडेड बाय 2. When 12 is divided by 2, answer is 6. Therefore 6 again divided by 2. Then 2 3s are 6. Therefore 3 right here and 3 1s are 3. These are the factors. हे काय आहे? 24चे फॅक्टर्स आहेत. दिस इज द हॉरिझॉन्टल मेथड. ही हॉरिझॉन्टल मेथड आहे, ही व्हर्टिकल मेथड आहे. 24 इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. तसंच आता 32 पण बघायचं आहे. 32 इज अगेन डिवायडेड बाय 2. 2ने डिवाइड होतं, 16 आलं. परत 2ने डिवाइड केलं, 8 आलं. परत 2ने डिवाइड केलं, 4 आलं. अगेन डिवायडेड बाय 2, अगेन डिवाइड बाय 2. मीन्स 32 इक्वल टू 2 इंटू 2 5 टाइम्स. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, कॉमन फॅक्टर काढलेले आहेत. दोघांमध्ये कॉमन काय काय आहे पहा. बघा फर्स्ट 2 इकडे पण आहे, आपण याला राऊंड करूया. फर्स्ट 2ला सेकंडसुद्धा आहे, 2 इथे आहे, इथे पण 2 आहे. आता इकडे थर्ड आहे का? आहे 2. इथे पण थर्ड आहे. 3 आहे का? नाही आहे. इथले संपले, इकडे 3 नाही आहे. म्हणजेच आपल्याला तिघांचा प्रॉडक्ट जे कॉमन फॅक्टर आहे त्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. 2 इंटू 2 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 8. म्हणजे 8 इज द HCF ऑफ 24 अँड 32. ओके. त्यानंतरचं बघा एक्झाम्पल, काही एक्झाम्पल इथे पुस्तकामध्ये सॉल्व करून दिलेले आहे तुमच्या. HCF ऑफ 195, 312 अँड 546. त्यांचे हॉरिझॉन्टल फॅक्टर त्यांनी दिलेले आहेत. प्राइम फॅक्टर्सच आहेत. 195 इक्वल टू 5ने फर्स्ट डिवाइड केलं आहे. का रे 5ने डिवाइड केलं असेल तर पहा, युनिट प्लेसला 5 आहे. 195च्या युनिट प्लेसला 5 आहे. इफ युनिट प्लेस इज 0 और 5 देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. दिस इज द डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5. ही काय आहे? 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे. देअरफॉर 5 इंटू डिवाइड करायचं म्हणजेच आपल्याला क्वेश्चन मिळतो. तो क्वेश्चन काय आहे? 39 आहे. आता 39ला 3ने डिवाइड केलं पहा. 5 ॲज इट इज लिहिला. 39ला स्प्लिट करताना 3 घेतलेलं आहे. का सांगा? तर 3ची टेस्ट वापरलेली आहे. 3ची टेस्ट कोणती? तर सम ऑफ डिजिट्स ऑफ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे 3ला त्या नंबरमधील डिजिटच्या ॲडिशनला समला जर 3ने डिवाइड झालं देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. देअरफॉर 9 + 3 12 होता. 12 इज डिव्हिजिबल बाय 3. देअरफॉर 39 इज डिव्हिजिबल बाय 3 अँड देअरफॉर 5 इंटू 3 इंटू 13. लाईक दिस 312 पहा. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 13 आहे. त्यानंतर 546 त्याचेही फॅक्टर पहा इथे पाडलेले आहे. 2 इंटू 3 इंटू 7 इंटू 13 अँड देन व्हॉट? देन कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर कोणते कोणते आहेत पहा. कॉमन फॅक्टर याच्यामध्ये 3 आणि 13 आहे. 3 आणि 13 आहे. ह्याच्यात तर आहे 13, 3 13 आहे. इथे पण 3 13 आहे. and therefore HCF of that 3 numbers is 3 into 39 that is equal to 39. okay. आता इथे नेक्स्ट एक्झाम्पल आहे 10, 15 and 12. 10, 15, 12चे पहा फॅक्टर. 10 इक्वल टू 2 इंटू 5, 15 इक्वल टू 3 इंटू 5, 12 इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 3 आहे इथे.
आता याच्यामध्ये काय कॉमन आहे रे, 2 × 5 आहे, इथे 3 × 5 आहे, इथे 2 × 2 × 3 आहे. सर्वांमध्ये एकही कॉमन नंबर नाही, म्हणून देअरफॉर द HCF ऑफ दॅट 3 नंबर्स, दीज 3 नंबर्स इज 1. जर काहीच कॉमन नसेल तर तिथे 1 कॉमन घ्यायचं आहे अँड HCF इज 1. देन अनदर वन एक्झाम्पल इज हिअर 60, 12 and 36. बघा 60 फॅक्टर्स ऑफ 60 आर 2 × 2 × 3 × 5. Factors of 12 2 × 2 × 3 and factors of 36 2 × 2 × 3 × 3. Here 2 × 2 × 3 2 × 2 × 3 and 2 × 2 × 3. म्हणजेच हा एक कॉमन आहेत पहा सर्व. म्हणजेच काय असेल HCF 2 × 2 × 3 दॅट इज इक्वल टू 12. ओके. आता व्हर्टिकल मेथड हीच याच्यासाठी वापरलेली आहे पहा. HCF इन HCF राईट 3 नंबर्स ॲज इट इज and then find number which is divisible by 3 numbers. असा एक नंबर शोधायचा आहे की तो तिघांनाही डिवाइड करू शकतो. येते का लक्षात? बघा तिघांनाही तरच डिवाइड करायचं आहे, अदरवाईज नो. 2 डिव्हिजिबल बाय 60 12 and 36 तिघांनाही जातो. तिघांचा 2ने डिवाइड केल्यानंतर बघा त्याचे हाफ करा. 60चे हाफ 30, 12चे हाफ 6, 36चे हाफ 18. अगेन दिस 3 नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2. बघा 15 आलेलं आहे, 30चे 6चे 3 आणि 18चे 9. देन दिस 3 नंबर्स 15, 3 and 9 आर डिव्हिजिबल बाय 3. हे तिन्ही नंबर 3ने डिवाइड होतात. 3 5 आर 15, 3 1 आर 3, 3 3 आर. Then these 3 numbers 5 1 and 3 is not divisible by any same number, therefore they write as it is and also they are prime numbers. त्याच्यामुळे आपल्याला तिथे स्टॉप करावं लागेल. Then these are the common factors. ते काय आहे? कॉमन फॅक्टर्स आहेत अँड प्रॉडक्ट ऑफ दिस 3 कॉमन फॅक्टर्स 2 × 2 × 3 दॅट इज इक्वल टू 12. म्हणजे आपण व्हर्टिकल मेथड आणि हॉरिझॉन्टल मेथडनी आन्सर काय तर सेम येतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथड फॉर फाइंडिंग HCF. डिव्हिजन मेथड पहा इथे काय दिले, फाइंड द HCF ऑफ 144 अँड 252. काय करायचं असतं पहा डिव्हिजन मेथड. डिव्हिजन तुम्हाला सिम्पल डिव्हिजन माहिती आहे, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, HCF ज्या 2 नंबरचा फाइंड करायला सांगितलेला आहे 144 अँड 252. हिअर डिवाइड ग्रेटर नंबर बाय स्मॉलर नंबर. ग्रेटर नंबरला स्मॉलर नंबरनी डिवाइड करायचे. ग्रेटर नंबर कोणता आहे 252, स्मॉलर नंबर 144. आता 252ला 144ने डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं 1, क्वोशंट 1 येतो. बघा 252 - 144 आन्सर येतं 108. सबट्रॅक्शन केल्यानंतर 108 येतं. त्या 108नी 144ला हा जो नंबर आहे तो हा डिवायझर इथे काय होतो, डिव्हिडंट होतो. नेक्स्ट स्टेपला डिव्हिडंट करायचं आहे त्याला. 108नी डिवाइड केलं तिथे पण क्वोशंट 1 आलेला आहे. 108 मायनस केल्यानंतर 36 आलेला आहे. 36नी परत हा 108 इथे येणार आहे. बघा 144 इथे आलेला आहे, 108 इथे आला आहे आणि हा 36ने डिवाइड केल्यानंतर क्वोशंट 3 आलं, आन्सर 0 आलं. आन्सर 0 आल्यानंतर तिथे थांबायचं आहे, स्टॉप करायचं आहे. अँड लास्ट स्टेपचा जो डिवायझर आहे, लास्ट स्टेपचा डिवायझर इट इज द HCF. हा काय असतो, HCF असतो. येते का लक्षात? बघा डिव्हिजन करत राहायचं आहे. जिथे 0 येतं तिथला जो डिवायझर आहे, ज्यानं आपण डिवाइड करतो की नाही, तो डिवायझर HCF असतो. ओके. इथे बघा आणि याचा सिम्पलेस्ट फॉर्म सांगितलेला आहे. सिम्पलेस्ट फॉर्म कसा लिहायचा असतो ते पहा. आता इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे डिव्हिजन मेथडने. 209/247 असं फ्रॅक्शनल नंबर दिलेला आहे. त्याच्यामध्ये स्मॉलर नंबरनं ग्रेटर नंबरला डिवाइड करायचं आहे. इथे पण क्वोशंट 1 आला पहा. परत सबट्रॅक्शन 38 आली. इथे 209. आता 209ला 1 येईल का? नाही येणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला इथे असे प्रॉडक्ट करून पाहावे लागतील. तुम्ही सिम्पल डिव्हिजन करता त्याप्रमाणे करायचं आहे आणि तो जो क्वोशंट मिळेल त्या क्वोशंटने इथे डिवाइड करायचा आहे. आता इथे 2ने होणार नाही आहे. 2 3 बघा 16. इथे 76 येतं म्हणजे तो बसणार नाही, म्हणजे आपल्याला पुढचे नंबर घ्यावे लागतील आणि त्याप्रमाणे आपल्याला इथे 5 केल्यानंतर बघा इथे 5 आपण करून बघूया. 38 × 5
5 8 जार 40, 5 3 जार 15, 91 19 मायनस केल्यानंतर 19 आलं. 19ला हा इकडे डिव्हिडंड घ्यायचा आहे 38, 38ला 19 2 म्हणजे 0. म्हणजे आता इथे एच सी एफ कोणता आला 19. एच सी एफ काय आलेला आहे 19 आलेला आहे. आता आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म लिहित असताना क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं सिम्पलेस्ट फॉर्म, राईट सिम्पलेस्ट फॉर्म. जो फ्रॅक्शन दिलेला आहे त्या फ्रॅक्शनला जो तुमचा एच सी एफ निघणार आहे त्या एच सी एफनं डिवाईड करायचा आहे. म्हणजे तो कॉमन फॅक्टर आहे की नाही, एच सी एफ म्हणजेच कॉमन फॅक्टर. तो कॉमन फॅक्टर दोघांना डिवाईड केल्यानंतर तो निघून जाईल आणि उरलेला सिम्पलेस्ट फॉर्म राहील. ओके. आता प्रॅक्टिस सेट 12मधले काही एक्झाम्पल मी ते सोडवून दाखवलेले आहेत पहा. प्रॅक्टिस सेट 12 एक्झाम्पल नंबर आता 1 घेतलेला आहे. 25 आणि 40. 25 आणि 40चे दोघांचे युनिट प्लेस बघा व्हर्टिकल मेथड्स घेतलेली आहे मी. 5 आहे आणि इथे 0 आहे. म्हणजे बोथ नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. दोघंही 5ने डिवाइड होतात. 5 5 जार 25, 5 8 जार 40. 5 and 8 is not divisible by any same number, therefore they write as it is and therefore HCF is 5. Second example 40, 60 and 75. 3 numbers आहेत. तिघांनाही डिवाइड होणारा बघा युनिट प्लेस 0 0 and 5, therefore these 3 numbers are divisible by 5. 5ने डिवाइड होतात. therefore 5 8 जार here, 5 12 जार 60 and 5 15 जार 75. Therefore these 3 numbers are not divisible by any same number, therefore HCF is 5. Here पहा 105 and 154. इथे युनिट प्लेसला 5 आणि 4 असल्यामुळे 2ने जात नाही, 5ने जात नाही, दोघांनाही बरोबर. 5 + 1 6 होतात. हिअर 1 + 5 + 4 10 होतात. म्हणजे 3नेही जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला 7ची टेस्ट बघायला 7नी बघायचं डिवाइड. 7 1 जार 7, 7 5 जार 35 म्हणजे 105ला गेलेला आहे. 7 2 जार 14, 7 म्हणजे 7ने गेलेला आहे. उरलेल्या 2 नंबरला जात नाही कुठल्याही नंबरने, म्हणून एच सी एफ याचा 7 आहे. लाईक दिस हिअर 57 75 and 102. आता इथे 5 + 7 12 होतात. 7 + 5 12 होतात. 1 + 2 + 0 3 होतात. म्हणजे these are numbers divisible by 3. 15 divide 3 that is 19, 75 25, 105 34. These 3 numbers are not divisible by any same number, therefore HCF is 3. Here look this one example 777, 315, 588. These numbers are divisible by 3. 3ची टेस्ट इथे यूज करा, तुम्ही स्वतः बघायचं आहे. ॲडिशन 3ने डिवाइड केल्यानंतर 259, 105 आणि 196 आलेला आहे. इथे 3ने डिवाइड करायचं आहे, तुम्ही करू शकता बरोबर ना. म्हणजे इथे 7ने. आता 7ची टेस्ट 7 3 जार 21, 4 रिमेनिंग झाले 49 झालं. 7 7 जार 49, 7 1 जार 7, 7 5 जार 35. इथे 7 2 जार 14, 5 रिमेनिंग 56, 7 8 जार 56. therefore product of these two numbers is the HCF. therefore 7 3 into 7 that is equal to 21. ओके. त्यानंतर आपण डिव्हिजन मेथडची 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत पहा. 275 divide 525. Find the HCF by division method and reduce to simplest form. जोपर्यंत आपल्याला मेथड सांगत नाही तोपर्यंत आपल्याला जी योग्य वाटेल ती मेथड सॉल्व करायची आहे, त्या मेथडनी सॉल्व करायचं आहे. आणि ज्यावेळेला अशी स्पेसिफिक मेथड सांगितलेली असेल डिव्हिजन मेथड तर तीच मेथड यूज करायची आहे. त्यावेळेला व्हर्टिकल मेथड वापरायची नाही. आता पहा इथे काय दिलेलं आहे 275 divide 525. Here 525 is greater number, 275 is smaller number. Then quotient is 1. बघा सबट्रॅक्शन केल्यानंतर 250 आलेला आहे. 275 हा इथला इकडे घ्यायचा आहे. 275 डिवाइड 250. परत क्वोशंट 1 आलेला आहे. 250 275 मायनस 250 25 येतात आणि 25 हा 250 परत इकडे घेतला आणि आन्सर 10 आलेला आहे इथे जिथे 0 आलेला आहे. देअरफॉर HCF इज 25. म्हणून त्याचा HCF 25. सिम्पलेस्ट फॉर्म जो HCF आले त्यांना डिवाइड करायचं दोघांना. 275 डिवाइड 25 अपॉन 525 डिवाइड 25 अँड आन्सर इज 11/21. नेक्स्ट वन एक्झाम्पल पहा 76 अपॉन 133.
76 अपॉन 133, 133 डिवाइड 76, 1ने डिवाइड केलं 57 आले, 57नी परत 76ला डिवाइड केलं, 70 अगेन क्वेश्चन 1 आलेला आहे, सबट्रॅक्शन केली 19 आलं, 19 हा 15 इकडे घेतला आणि 57ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन 3 आला, सबट्रॅक्शन 0 आली, म्हणजे इथे स्टॉप करायचं. आणि हा जो 19 आहे लास्ट स्टेपचा तो काय असणार आहे आपला HCF असणार आहे. HCF ऑफ 76 अँड 133 इज 19 अँड देअरफॉर सिम्पलेस्ट फॉर्म इज 76 अपॉन 39ला आपल्याला 19ने डिवाइड करायचं आहे, 133ला 19 4 जार म्हणजे आन्सर काय येईल 4/7. ओके, अशा प्रकारे हे प्रॅक्टिस सेट सॉल्व करून ठेवा. उरलेले एक्झाम्पल्स ही पण एक्झाम्पल लिहून ठेवायची आहेत आणि याचा सराव करायचा आहे. ओके.